काँग्रेसचे कोण नेते यामध्ये सहभागी होणार याची उत्सुकता प्रत्येकाला होती आणि आता विजय वडेट्टीवार मोर्चाच्या स्थळी पोहोचलेले आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, काँग्रेसकडून कुणीही नाही, काँग्रेसचा झेंडा नाही, काँग्रेसचा फलक नाही असं सातत्यानं बोललं जात होतं। मात्र विजय वडेट्टीवार आता आंदोलन स्थळी पोहोचलेले आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, विजय वडेट्टीवार या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत, त्यामुळे काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून ते आता मोर्चात सहभागी होतील। आणि एक महत्त्वाचे नेते आहेत। खरं तर सकाळपासून आपण बघतोय की काँग्रेसकडून कुणी मोठे नेते या मोर्चामध्ये सहभागी झाले नव्हते। काही दिवसांपूर्वी मोर्चाची घोषणा झाल्यावर महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळे एकत्र येणार, मतदार याद्यांमध्ये घोळ आहे आणि त्याच्या विरोधात आवाज उठवणार असं काँग्रेसकडून सुद्धा सातत्यानं सांगितलं जात होतं। मात्र आज सकाळपासून एक दृश्य होतं की काँग्रेसचे कुणी मोठे नेते या मोर्चात सहभागी झाले नव्हते। मात्र आता विजय वडेट्टीवार या ठिकाणी दाखल झाले। बघा, हा मोर्चा जो आहे हा निवडणूक आयोगाला एक इशारा देणारा मोर्चा असं मी मानतो। या मोर्चाने इशारा देतोय आम्ही, तुम्ही मतदार याद्या सुधारा, पारदर्शकपणे निवडणुका घ्या, अन्यथा या राज्यामध्ये निवडणुका होणार नाहीत आणि तुम्ही लोकशाहीचा गळा घोटण्याचं पाप करू नका, हेच या ठिकाणी सांगायसाठी आजचा मोर्चा आहे। परंतु सर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ मात्र आम्ही आहोत ना, मी आहे, बाळासाहेब आहेत, बंटी पाटील आहेत, भाई जगताप आहेत, आम्ही सगळे आहोत। काँग्रेसचा झेंडा आणि बॅनर दिसत नाहीये या ठिकाणी। चला, काँग्रेसचा झेंडा आणि बॅनर मात्र दिसत नाहीये। आम्ही आल्यावर झेंडे आले, बॅनर आला, आम्ही आहो म्हणजे आहे। कार्यकर्त्यांची सुद्धा अनुपस्थिती आहे का की कार्यकर्त्यांना कार्यकर्ते आलेले आहेत, त्यामध्ये सहभागी झालेले आहेत कार्यकर्ते। मात्र वारंवार एकच प्रश्न विचारला होता की वरिष्ठ नेतृत्व का नाही, जे प्रदेशाध्यक्ष आहेत, मुंबई अध्यक्ष मात्र प्रदेशाध्यक्ष असतील, मुंबई अध्यक्ष त्यांना काही जबाबदारी दुसरी आहे त्यामुळे आले नाही। पण बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, नसीम खान, भाई जगताप, बंटी पाटील हे आम्ही सिनियर नेता आहोत ना। मात्र राहुल गांधींचा आणि या ठिकाणचा महाराष्ट्रातला मुद्दा हा एकच असताना, वोट चोरीचा मुद्दा असताना, जो काँग्रेसने केंद्रीय पातळीवर खूप मोठ्या प्रमाणावर घेतलाय, तोच मुद्दा असताना काँग्रेस राज्यात मात्र अनुत्सुक का या आंदोलनाला गेली? कुठे मी म्हणजे आलो मोर्चात, काँग्रेस कुठे अनुपस्थित आहे? तुम्ही त्या विषयाला वेगळी बगल देऊ नका, माझी विनंती आहे। चोरांना अभय देऊ नका, चोरांना पळवाटा सोडण्यासाठी त्या विषयाला डायव्हर्ट करू नका, अशी आमची सगळ्या मीडियाना विनंती आहे। बिहारच्या निवडणुका आहेत त्यामुळे कुठेतरी स्टेज शेअरिंग मनसेसोबत तुम्ही करत नाही आहात का? काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष येत नाहीये नाही, असं त्याचा काही अर्थ नाही। त्या बोलण्यात हव्यावरची त्याला पाठे फोडण्यामध्ये काही अर्थ नाही। आमची भूमिका स्पष्ट आहे, राहुल गांधींनी उचललेला मुद्दा आहे, राहुल गांधींनी चोरी पकडलेली आहे, राहुल गांधींनी या मुद्द्यामध्ये या मतचोरी झाल्यामुळेच हे सरकार स्थापन झालं आहे। हे जनतेच्या भरोशावर सरकार आलेलं नाही, मतांच्या भरोशावर सरकार आलं तर बेईमानी करून हे सरकार स्थापन झालेलं आहे, त्यामुळे आमची भूमिका स्पष्ट आहे।